हृदय महडे पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति राम लखन सीता सहित बसवर सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। 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 गोपाल कृष्ण भगवान की। प्रथम स्कंद समाप्त झाला। द्वितीय स्कंदामध्ये राजा परीक्षिताचा प्रश्न ऐकलाय। राजा परीक्षितानं पहिला प्रश्न असा केलाय
की महाराज माणसाने अवश्य कर्म कोणती करावी की जी त्याला करणं अशक्य आहे आणि केलीच पाहिजे. त्याने कोणते कर्म करू नये, काय करू नये. त्यापैकी पहिल्या अध्यायामध्ये कीर्तनादिकाचा प्रकार सांगा आणि भगवत प्राप्ती एकाग्रता कशी होईल, मनाची धारणा कशी करावी हा विषय मला पहिल्यांदा समजून सांग. शुकौवाच, शुकदेव म्हणतात, राजा मनुष्यानं कशाचं श्रवण करावं, कशाचा जप करावा व साधनाविषयी ज्ञान कसं मिळवावं असा तुझा शास्त्राला धरून प्रश्न आहे. म्हणजे राजा परीक्षिताने विस्कळीत विचारला होता, त्यांनी तो प्रश्न सरळ करून दिला. कारण प्रश्न विचारताना सुद्धा प्रश्न सूचक पाहिजे. तर राजा परीक्षिताचा सूचक असणं शक्य नाही आहे, कारण मरण भयानं बसलेलं आहे. त्याच्या आधी त्याने कदाचित सूचक प्रश्न केले असते, पण आता वर्तमान स्थितीमध्ये राजा भययुक्त झाला आहे आणि भययुक्त माणसाचं वचन हे स्थिर राहत नाही. त्यावेळेला ते म्हणतात की अतिश्रेष्ठ हा प्रश्न लोकहितकारक आत्मज्ञान संपन्न पुरुषांनी मान्य केला आहे. राजा, मी तुला जे उत्तर देणार आहे हे उत्तर लोकमान्य लोक जे आहे, म्हणजे जे वरच्या लेवलचे, त्या वरच्या लेवलच्या लोकांनी हा प्रश्न मान्य केला आहे. हे राजेंद्रा, आत्मतत्व जाणच नसलेल्या लोकांना, ज्यांना आत्मतत्व कळत नाही असे लोक प्रपंचामध्ये आसक्त असतात आणि गृहस्थाश्रमी हिंसक कर्म ते करतात. संसाराकरता चुकीचे कर्म करतात. जे हिंसक आहे, द्वेषक आहे, तोषक आहे असे कर्म ते करतात आणि ते कर्म केल्यामुळे त्यांना आत्मज्ञान संपन्न करून घेण्याची वृत्ती तयार होत. तुम्हाला सांगितलं ना, इथे गंध सगळं गाव लावतं, पण दुसऱ्याच्या गावात कापतं. गंध लावल्याचं महत्त्व कळालं आहे का? नाही. कावळे गुरुजी लावतात म्हणून आपण लावलं. या हाताने दूषित कर्म होऊ नये याकरता देवताची चिन्ह धारण केलं. आता हे मोठमोठे संत जे होऊन गेले ना, त्यांनी कोणाशी वादविवादच केला नाही. त्यांना माहिती आहे वादाने काहीच मिळत नाही. बाकीच्या काही संतांनी संग्राम उभा केला, वादविवाद केला, वादातून काही समजलं नाही. कोळसा उघडला. समज कसं आहे, वादे वादे जायते तत्वबोधा. वादातून जर माणसाला तत्वबोध करता आला तर तो वाद खरा आहे. सभा घेतली आणि सभा उधळून लावली, सभेचा काय उपयोग झाला? असा नियम केला पाहिजे, ज्या दिवशी सभा उधळली जाईल त्या दिवशी सभासदांना जेवणही मिळणार नाही, भत्ताही मिळणार नाही आणि त्या सभेतून घरी जाण्याचं भाडंही मिळणार. म्हणून प्रपंचात आसकलेले लोक रात्र आयुष्यात घालवतात. नीट ऐका, निद्राने सुखाचा नाश करून घेतात. अतिनिद्रेने जे आत्मसुख आहे त्याचा नाश करून घेतात. दिवसा आयुष्य द्रव्य मिळवण्यात घालतात आणि उद्योगाने कुटुंबाच्या पोषणाचे दिवसभर खटपट करतात. म्हणजे दिवस यांच्या पथ्यावर पडत नाही, रात्र पडत नाही, असे हे संसारी जीव असतात. राजा, देह म्हणजे आपल्या देहाची काळजी, आपत्याची काळजी, स्त्रीची काळजी, परिवाराची काळजी, परस्पर मित्रांची काळजी आणि देशाची काळजी. म्हणजे सरकार गडबडलं की काळजी होऊ सरकार नेमावं लागतं. दुसरं सरकार येईपर्यंत तसं आहे की सगळी काळजीत आणि प्रपंचाच्या सगळ्या गोष्टी. म्हणून
यास्तव हे भरत कुलोत्पन्न राजा, मोक्षाची इच्छा करणाऱ्या पुरुषानं भगवान हरी सर्वात्मा आहे हे महात्म्य श्रवण करावं. काय श्रवण करायचं की परमात्मा सर्व आत्म्यांमध्ये आहे, म्हणजे पशु पक्षी जीव जंतू अशी भावना करायची. आपल्या मराठीमध्ये एक सोपं वचन आहे आता, जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत. मग का हो भगवंत भूतांमध्ये पाहायचा आणि वैष्णवाने आईबापाला वागवायचं नाही, कसं करायचं नाही. आला मुद्दा. मग इपळ खाटी झाली का तूळ खाटी झाली हे कळालं. काल एक महात्मा बोलत होते त्या यूट्यूबवर. ते म्हणे मी जर तुम्हाला ही गोष्ट सांगितली तर तुम्हाला खोटं वाटेल. ज्याप्रमाणे गणपतीचा पहिला नंबर येण्याकरता गणपतीने आईला प्रदक्षिणा घातल्या नारदाच्या सांगणं, त्यामुळे मला गिरी संन्यासी व्हायचं होतं म्हणे. एज्युकेटेड झाल्यावर, एज्युकेशन झालं माझं, म्हणजे फार शिकलेला आहे तो ग्रस्त, आणि मला गिरी संन्यासी व्हायचं होतं मनात. पण आई बाप हे सगळे मला काही संन्यासी होऊ देणार. तर मी काय केलं की गणपतीचा फॉर्म्युला आपण अवलंबू म्हणून रोज आईला 11 प्रदक्षिणा करतो. तर 111व्या दिवशी माझ्या आईने सांगितलं, त्या म्हणे तुला संन्यास घ्यायचा ना, जायचं इथून, आणि मी निघून गेलो. म्हणजे गणपतीचा फॉर्म्युला खरा आहे किंवा नाही. मग आता तुम्ही जर तुमच्या पोरांना सांगितलं की तुला नोकरी लागली पाहिजे, शेतीत उत्पन्न आलं पाहिजे, अमुक झालं, आईला पडतं घालेल का तुमचा नथू, तुमचा घाल घालेल. आईच्या पाया पडायला तयार नाही होत, तो सासूच्या पडतो पद्धतशीर जाऊ. अधिक महिना आहे ना असं आहे ते. म्हणजे त्यांनी काल सांगितलं की मी फॉर्म्युला गणपतीचा अवलंबन आणला तर 111व्या दिवशी आईने हाकलून दिलं मला, त्या म्हणत ना गिरी म्हणून सगळ्या साधू लोकांना ते दीक्षा देतात. विठ्ठल पंत पाहना गेले निघून. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्यांना आत्मतत्व साधायचं आहे त्यांना साधून जातात. म्हणून साधा वया आपले हित. आपलं हित कशामध्ये, तर काय करायचं म्हणे, भगवंताचं महात्म्य श्रवण करायचं. ज्याला संसारात राहून परमार्थ करायचा आहे त्याने भगवंताचं महात्म्य श्रवण करायचं आणि नाम संकीर्तनाचा ध्यास ठेवायचा की आपला जप राहिला आहे, आपला जप झाला पाहिजे, आपला इतकं जप झालं, असा ध्यास ठेवायचा. ध्येय आणि ध्यास हे एकत्र झालं की काम बंद. आता आत्मतत्वाचा विचार करण्याकरता अष्टांग योग लागतात म्हणे, पण भगवंताच्या कथेमध्ये आपोआप अष्टांग योग होतात. तुम्ही कथा ऐकायला बसले की योगाला सुरुवात होऊन जाते. ते आपल्याला कळत नाही पण विचारामध्ये राहतं. जसं आपल्या शरीराची चुळबुळ चालते, आपल्याला माहिती पडते का आता मी बोलता बोलता हात हलवून देतो. हाताला काही बोलावं लागतं का? माझ्या मनात विचार कसा आहे की हे मी उदाहरण देताना समोरच्याला पटलं पाहिजे म्हणून हातपाय हलत आहे. आता तुम्ही बसले, तुमची हालत नाही आहे, कारण तुम्हाला फक्त श्रवण करायचं आहे, एकच कृती करायची आहे. आता बा मला कृती करायची म्हणून दाखवण्याकरता हात हलवावा लागला, तुम्हाला श्रवण करताना हलवलं. म्हणून भगवंताच्या कथा श्रवणानं अष्टांग योग प्राप्त होतो. पहा तुम्ही, एखादा भगवत भक्त योग्याला जे जमत नाही ते करून दाखवून देतो, बाजूला होतो, आणि त्याला जे विचारलं कोणी केलं, देवाने केलं. तो आपल्याकडे ते घेत नाही. योगी जाहिरात करतो, 1008 यज्ञ केले महाराजांनी, आत्ताच हरिद्वारला यज्ञ करून आले, आणि कथेमध्ये सांगताना सांगतो आपलं पुण्य सांगू. मग बुद्धी कुठे राहिले? प्रसिद्धीकडे गेली का भगवंताकडे गेली? म्हणून स्वधर्माविषयी अत्यंत निष्ठ राहावं. आपला जो स्वधर्म आहे त्याच्याविषयी निष्ठ राहावं.
या योगानं जीवनात अंतकाळी नारायणाची स्मृती होते. कारण आपल्याला हे सगळे योग, अष्टांग योग कशाकरता करायचे आहे तर अंतकाळी स्मृती राहण्याकरता. ती स्मृती भगवंताच्या कथेनं आणि नामाचा ध्यास ठेवल्याने होते. म्हणून हे राजा, वेदानं सांगितलेले विधान निवृत्ती करून निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी किती परमहंस ऋषी श्रीहरीच्या गुणकथेमध्ये रमतात. आतापर्यंत किती योगी होऊन गेले म्हणे. बघ, मी योगी आहे, आता इथे किती योगी येऊन बसलेले आहे कथा ऐकायला. यांना बोलवलं होतं नाही, पण यांचं पुण्य आहे की शुकताल क्षेत्राच्या ठिकाणी शुकदेव ज्यावेळा कथा सांगतील त्यावेळा त्यांना याच्यातल्या एकाशी तरी बोललो का नाही म्हणे मी आल्यावर. कारण मला फक्त भगवंताने तुला कथा सांगायला सांगितली आहे. कोणाला सांगायची? हल्ली जो भागवत लावता ना ते म्हणतं महाराज मी लावून देईन पण मला जमणार. मग काय लावतो नाही म्हणे, ते आमचे बाप भूत झाले ना, त्यांना मोकळं करायचं आहे. असं आहे ते. तो जो गेला आहे ना त्याची इच्छा पाहिजे उद्धाराची. त्याची जर इच्छा नसेल तर उपयोग नाही. मग आपण आपला उद्धार का करून घेत होते? कारण कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक झाले म्हणजे कुळाचा उद्धार आपोआप होतो. म्हणून हे राजा, भगवंताने सांगितल्याप्रमाणे नावानं प्रसिद्ध असलेलं वेदतुल्य भागवत नामक पुराण द्वापार युगाच्या मागे म्हणजे शेवटी माझे पिता व्यास यांच्यापासून मी अध्ययन केलेलं आहे. आणि व्यास समोर बसले. व्यासांकडे पाहिलं नाही सुखाने. कारण आल्यानंतर स्नेह करायचा. स्नेह केला की मग उलटून सुलटून सांगावं लागतं. आपल्या माणसाला चांगलं सांगायचं, दुसऱ्याला मग कमी करायचं. नाही, स्नेह नाही. मी सांगतो ते सगळे ऐका. म्हणून हे राजा, निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी नेहमी रमण होणारे पुण्यश्लोक नारायणाच्या लीलेनं मन वेधून घेतात. जे लोक पुण्यश्लोक आहेत, पुण्यवंता पुण्यशिळा, ते सुद्धा योगानं त्यांचं बुद्धी लागून जाते नारायणाकडे, पण मन मात्र भटकत राहतं. हे आपल्या गावात बैरम मंदिर आहे ना, ते महाराज कधीच मंदिराच्या बाहेर पडायचे नाही. काही असलं तर सगळे त्यांना नाव ठेवत. पण मी गेलो की त्यांना भेटत होतो. ते म्हणे काय नाही म्हणे, तुमच्यासारखी स्थिती प्राप्त झाली पाहिजे की आपण एकच टाईप असलो आहे ना, बस बाकी नाही. कारण बाजारात फिरलं की बाजारासारखं वागावं. काय दूध आलं का? पादुकेच्या जवळ आहे. आणि ते दूध आलं की ते काढून घेशील. हा येईल. म्हणून हे राजा, हरीचं नामसंकीर्तन करणं हे विषय इच्छुक पुरुषाला आधी पटत नाही. पण तो जर लोकांमध्ये, चांगल्या लोकांमध्ये बसून नामस्मरण करायला लागला तर ते त्याला पटवून जाईल. म्हणून माऊली काय म्हणते, संतांचे मनोमार्ग. एक लाकूड गाईला ठिकाणावर आणून टाकतं, कारण ते येता जाता पायाला लागतं. लाकूड तसं कोट आहे, तिच्या गळ्यात लोणनं घातली, त्यामुळे तिचा तो उडदांडपणा जो होता तो निघून गेला, काढून गेला. म्हणून मोक्षाच्या पद इच्छा करणाऱ्या ज्ञानसंपन्न योगी जनांना सुद्धा जे साधन साध्य होत नाही ते भगवंताच्या कथेनं साध्य होतं. पण
भगवंताच्या कथेमध्ये मधून मधून संकीर्तन लक्षात ठेवत जा. ज्याप्रमाणे कडू औषधामध्ये मध घातलं की ते चाटायला अनुकूल जातं, त्याप्रमाणे कठीण विषय आला आणि तिथे संकीर्तन केलं की तो परमात्मा तो बुद्धीत बसवून देतो. म्हणून अविचारामध्ये निघून गेलेले माणसाला काय फळ मिळणार? राजा, अविचार घालवायचा असेल तर संतांचे विचार ऐकले पाहिजे. वाईट विचार घाल म्हणून माणसाच्या जवळ थोडीशी वाचन शक्ती पाहिजे. वाचनाची आवड, दिसा माझी काहीतरी लिहावे आणि प्रसंगे अखंडित वाचित. पण आपण पेपर वाच, याने त्याला मारलं आणि त्याने त्याला मारता मारता हारलं. असं आहे. म्हणून राजा, याच्याकरता एक उदाहरण सांगतो. खटवांग नावाचा राजा होता. त्याचं आयुष्य संपलं हे त्याला 2 घटकेच्या आधी एकाने सांगितलं. त्याने 2 घटकेमध्ये काम केलं. बघ, अशक्य गोष्टसुद्धा 2 घटक्यात होते आणि तुला तर 7 दिवस आहे. बा कसं पटवून दिलं आहे तुला? 7 दिवस आहे. 7 दिवसामध्ये तुला ते कार्य करायचं आहे. आणि घे साधून देणारा मी तयार आहे. साधून देणारा मी तयार आहे तुझ्यासमोर. तू लक्ष दे. तू बाकीचा काही विचार करू नको. मी सांगितलं म्हणजे तुला ते साध्य होईलच याची खात्री आहे. आणि तो खटवांग राजा जसा हरीच्या रूपाला मिळाला तसा तू मिळशील. म्हणजे भागवत ऐकायचे ते गॅरंटी देऊन टाकले. हे राजेंद्रा, तुझ्या आयुष्यामध्ये अवधीत अजून 7 दिवस बाकी आहे. तितक्या अवकाशात परलोकाच्या प्राप्तीचं साधन तुला कर्तव्यानं करता येईल. राजा, अंतकाल प्राप्त झाल्यानंतर प्रथम मनुष्यानं काय करावं ते सांगतो. अंतकाल, कालच तुम्ही विचारलं हे सूज आली तर नोटीस आली आहे का म्हणून, तर त्याचं उत्तर दिलं ते ऐकून याने मृत्यूचं भय सोडावं आणि देवाच्या नामाच्या जपाला ते पायाकडे असं नाही भाऊ, आलं का. कारण मृत्यूचं भय ठेवून जप कराल तर बरोबर होणार नाही. भवाची या भीता काय भीतोच धरी रे मना धीर धाकास सांडी. रघुनायका सारिका स्वामी शिरी नुपेक्षी कदा रामदासा अभिमान. ज्या अवस्थेत नेणार असेल तिथे ने, पण तुझं नाव माझ्या तोंडात येऊ दे एवढं सांगायचं. म्हणून श्रीपुत्र परिवाराला चिटकून राहिल्यामुळे ममता वैराग्य रूपी शस्त्रानं तोडून टाकावी. जी ममता आपली आहे ती वैराग्य रूपी शस्त्र घ्यायचं आणि त्याच्याने ती ममता तोडायची. स्त्री पुरुष नातूपंतू आपल्याला तोडता, पण आपण त्यांना चिटकतो. आपल्याला वाटतं नातवाशिवाय स्वर्ग नाही असं वाटतं आपल्याला, पण त्यांना असं नाही वाटत ना. उलट बाहेर गावाचे नातूचे आजोबा तुम्ही कधी जाणार आहे, कारण आजोबामुळे अडचण नाही ना. आणि आजोबाला वाटतं कोणी येत नाही आज त्यांना तुमची अडचण होते ना. हे आपल्या लक्षात नाही येत. म्हणून ते म्हणतात ममता पुन्हा पुन्हा उत्पन्न होते. विवेकी माणूस घरदार स्त्री इत्यादीवर ममता का करत नाही? आणि म्हणून धारणा होण्याकरता काही वेळा पुण्यतीर्थाचे यात्रा केली पाहिजे आणि पुण्यतीर्थाचं स्नान करावं. जे पुण्यतीर्थ आहे तिथे स्नान करावं. स्नानानं धारणेमध्ये परिणाम होतो, दानानं धारणेमध्ये परिणाम होतो.
आणि तीर्थक्षेत्रावरच्या देवतांचे दर्शन केल्याने सुद्धा परिणाम होते. दर्शने दोष आपण देवळात येऊन जे दर्शन करतो ना त्याच्याने आपले कायिक वाचिक आणि मानसिक काही वरवरचे दोष निघून जातात. म्हणून 2 वेळा दर्शन सांगितलेच आहे, दर्शन झालंच पाहिजे. पण दर्शन झाल्यानंतर थोडं भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. जसं दर्शन होईल आणि जसं स्मरण होईल त्याच्याने मरण सुधरेल. राजा हे बघ, निश्चयात्मक बुद्धीच्या साह्याने युक्त अशा मनानं इंद्रिय विषयापासून अंतर्मुख केले जातात. हे जे इंद्रिय आहे हे विषयापासून लांब केले जातात आणि कर्मवासनाच्या योगानं मन विषय याच्याकडे धावू लागतं. म्हणून निश्चयात्मक बुद्धीनं भगवंताच्या ठिकाणी मन लावावं. ध्यान धारणेल्या भगवंताच्या समग्र मूर्तीवर ध्यान करताना देवाची जी मूर्ती आहे ती चरणापासून मस्तकापर्यंत निहाळावी. देवाच्या चरणाला काय म्हणतात? कमल. हां, चरण कमल. सकाळीच म्हटलं तुम्ही चरण कमल तुझी सेवा करेल. मग चरण कमल जर आहे तर त्याच्यावर मनरूपी फुलपाखरू गेलं पाहिजे आणि कमळातलं काय घेतलं पाहिजे? पराग. आम्ही जाणू हरीचे पाय. नंतर देवाचे गुडघे पाहिजे, मग नाभी पाहिजे, नंतर हृदय पाहिजे, नंतर मुख पाहिजे, नंतर नाक पाहिजे, नंतर डोळे पाहिजे, मग ललाट पाहिजे आणि ब्रह्मरंध्र पाहिजे. असं भगवंताच्या मूर्तीचं सगुण मूर्तीचं ध्यान करायचं. रूप पाहता लोचने सुख झाले हो सागरे. तुकाराम महाराज म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. समर्थ म्हणतात रत्नजडित सिंहासन वरी शोभे रघुनंदन वामांकिते सीताबाई जगज्जननी माझी आई. म्हणजे काय केलं? अभंगाच्या दृष्टीनं मन भगवंतावर स्थिर केलं. हे बघ, अशा प्रकारे ध्यानात बसलेल्या भगवंताच्या समग्र मूर्तीवर आपलं मन हळूहळू लावावं. जसं मधुमक्षिका काय शोभत असते? पराग. त्या मूर्तीच्या अवयवाचं ध्यान करताना विषय वासना हळूहळू कमी होते. कारण देवामध्ये विषय नसतात. सद्गुरूसुद्धा अखंड ब्रह्मचारी असेल तर त्याच्याही स्वरूपाचं ध्यान केलं तर माणसाला निर्विकारता येते. पण तो कसा पाहिजे? अखंड ब्रह्मचारी. खरा ब्रह्मचारी मनाते विचारी मनोनी भेटला तया रावण नारी. म्हणून मन हे परमानंदाचा साक्षात्कार करून घेतो. वस्तूचं स्मरण करू नये. काय करू नये? वस्तूचं स्मरण करू नये. आपण गुरुला काही वस्तू दिली तर ती वस्तूच आपल्या डोक्यात राहते. हे दिली आहे, हे दिली आहे, ही दिली आहे, ही दिली आहे, ही दिली आहे. जे डोक्यात राहायला पाहिजे ते नाही राहत, आपण दिलेली वस्तू राहते. म्हणून खरे गुरु वस्तू घेत नाही. अन्नदान करून टाकून चालला जाय, विसरून जाय आणि पुन्हा पुढच्या वर्षी केव्हा अन्नदान आहे एवढं लक्षात ठेव. पंगत असं आहे, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून रजोगुणाच्या योगानं मन विषयासक्त झालं की ते मनासारखं न झाल्यामुळे रजोगुणाचं रूपांतर तमोगुणात होतं. रजोगुणाचं रूपांतर तमोगुणात. आपलं मन विवेकी पुरुषानं धारण्याच्या योगानं पुन्हा ईश्वराच्या ठिकाणी लावावं. म्हणून काय करायचं? जसं जसं आपलं मन हे मोकळं होत जातं
तसं तसं भगवंताच्या गुणाच्या ठिकाणी आपण लावण्याचा प्रयत्न चालूच ठेवला. ज्याप्रमाणे लाईट लागण्याकरता ती पिन बरोबर गेली की लाईट लागून जाईल, मग ती पिन नीट खोचण्याचा प्रयत्न करतो ना आपण, तेव्हा लाईट लागतो. तसं हे इंद्रिय ईश्वराकडे लावायचे की ते लावले की मन बरोबर केंद्रित होतं, अगदी स्थिर होतं मन. आणि मन लागलं असं केव्हा समजशील तर जेव्हा तुझ्या मनात शांतता येईल. शांतता आली की तो शांताराम तुझा होईल. म्हणून काय म्हणता तुम्ही? शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभं. हे आता रज आणि तम हे कमी व्हायला लागतात धारणा केली, आणि योग्याला म्हणा किंवा भक्ताला म्हणा पूर्ण सुखाचा अनुभव येतो. राजानं एवढं ऐकलं आणि राजानं प्रश्न केला आहे. हे ब्रह्मनिष्ठ शुकाचार्य, ज्याप्रमाणे धारणा पुरुषाच्या मनातील विषय वासनाचे दोष शीघ्र नाहीसे करते, ती धारणा आत्म्याच्या ठिकाणी केव्हा रमते ते मला सांगावं. शुकदेव म्हणाले, साधक पुरुषाने एका आसनावर पुष्कळ वेळ सुखाने बसता येईल असा आधी प्रयत्न करावा. शांत बसायचा, एकदम ध्यान लागत नाही. जे घरी ऐकताय त्यांनी लक्षात ठेवावं. तुम्ही ऐकायला बसल्याशिवाय हे समजणार. तुम्हाला वाटतं काम करता करता ऐकून घेऊ, तर ते तसं जमत नाही. त्याच्याकरता बसावंच लागतं, वेळ काढावा लागतो. आपल्याला काय वाटतं? बऱ्याच गोष्टी समजत नाही, कारण ते लक्ष तिकडे केंद्रित नाही करता येत ना. जरी टी व्ही असला, मोबाईल असला, तरी त्या विषयाकडे आपलं लक्ष केंद्रित करावं लागेल ना. लक्ष केंद्रित झाल्याशिवाय उपयोग नाही. हां, चालू असताना नाही ऐकता आलं तर जेव्हा वेळ असेल तेव्हा लावून केंद्रित होऊन ऐकलं, तेच आपल्या हातात आहे. बरेच लोक मग रात्री ऐकतात निवांत सगळे झोपल्यावर. असे बरेच लोक आहेत रात्री 2-2ला ऐकतात आपलं झालेलं प्रवचन निवांत, कारण ते केंद्रित झालं पाहिजे. नाही समजलं तर परत ऐकतात, कारण त्यांना तो ध्यास आहे. ध्यास असला तर गोष्टी साध्य होतील. राजा शुकदेव म्हणाले, साधक पुरुषानं एका आसनावर बसून इंद्रियांना स्वस्थ करावं व भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी आणि मन लावण्याचा प्रयत्न करावा. भगवंत विराट आहे एवढं मात्र लक्षात ठेवा. कसा आहे? सहस्र शिरघा बृघा सहस्रा श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा सकळ देवादिदेवा कृपाळवादि केशवा महानंदा महानुभव असा परमात्मा आहे. त्याला कुठेही पाहू शकता तुम्ही. म्हणून भूत भविष्य वर्तमान या तिन्ही गोष्टी त्याला नाही आहे, तो केव्हाही आहे. म्हणून सतत आचरणानं ब्रह्मांडामध्ये आपली बुद्धी स्थिर होते. आपण हे सतत आचरण करत गेलो की आपली बुद्धी, म्हणून पुरुषाच्या पायाच्या पोटऱ्यापासून काय आहे? सुतल आहे. परमात्म्याचे दोन्ही गुडघे जे आहे वितल आणि तल आहेत. आता वर्णन केलं आहे. 2 लोक त्याच्या मांड्या आहेत. महीपती राजा महीतल कमरेचा भाग आहे, पुढील भाग असून आकाश आहे, नाभी सरोवर आहे. स्वर्गलोक वक्षस्थळ आहे, महरलोक त्याची मान आहे आणि जनलोक त्याचं मुख आहे. तपलोक आदिपुरुष म्हणजे त्याचं कपाळ आहे. सत्यलोक सहस्रयुक्त आदिपुरुषाचे मस्तक आहे. तेजोमय इंद्र देव विराट पुरुषाची बाहू आहे. दिशा त्याचे कान आहे, शब्द त्याचे श्रोत्रेंद्रिय आहे. अश्विनी कुमार परमात्म्याच्या नाक आहे, गंध हे त्यांची घाणेंद्रिय आहे.
प्रज्वलित अग्नी हे त्यांचे मुख आहे. देवाचं मुख म्हणजे काय? अग्नी. अग्निम विश्वतो मुखम. आपलं सुद्धा मुखात काय आहे? अग्नी. म्हणून तर पचतं, भूक लागते. म्हणून या अंतरिक्षामध्ये नेत्र गोल आहे. सूर्य हे त्यांचे चक्षु आहे. रात्र आणि दिवस हे त्यांच्या नेत्राच्या पापण्या आहे. आपल्या जसे घडी घडी उघडतात, त्यांची एकदा सकाळी उघडली की संध्याकाळी बंद होते. त्याच्या भोवरी विस्तार ब्रह्मपद आहे. ईश्वराची टाळू असून रस हे सगळे जिव्हेच्या ठिकाणी कल्पलेले आहे. हे सर्व वेद त्याचे अनंत मस्तक आहे. त्याच्या दाढा पुत्राधिकांच्या ठिकाणी प्रीती आणि त्यांचे दात म्हणजे लोकांचा मोह आहे. आणि माया हे भगवंताचं हास्य आहे. भगवान म्हणून स्मित हास्य करतात. मोठ्याने खदखद हसणं बरं वाटत नाही, पण स्मित हास्य आनंद देतं. सगळ्यांना स्मित हसता येत नाही. सगळे खदखद सुद्धा हसू शकत नाही. ते प्रत्येकाचं वेगळं आहे हास्य. म्हणून माणसाला थोडंसं हास्य करण्याकरता एक शास्त्र आहे, विनोदशास्त्र. शास्त्र आहे, विनोदसुद्धा शास्त्र आहे, असं उगाच नाही. कारण लोकांनी हास्य केलं पाहिजे. आता लोकांना व्याख्यानातून भाषणातून काय पाहिजे असतो? फायदा. तर त्याच्याकरता व्याख्यान काय करतं? तर माणसाच्या बुद्धीला चालना देतं. आता लोक म्हणतात आम्ही मोबाईलवर ऐकून घेऊ. नाही, तो वक्ता बोलतो कसा आहे, तो वागतो कसा आहे. पण आपण कपडे घालतो, पण आपल्या मनामध्ये जे काम आहे ते काम मनात असतं, मन तिकडे असतं. आणि इंद्रिय कपडे घालत असतात, जायचं आहे बाहेर म्हणून अगदी फ्रेश. अरे 200-400 रुपये खिशात देऊन दे म्हणतो, ते पण घेतोय, पण मन कुठे आहे? जे काम आहे त्याच्यामध्ये. तसं तुम्ही मन भगवंतात ठेवा. मनात्वा चिरे पूर्वसंचित केले, मना सांग पारावणा काय झाले, नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे. आता बघ, असा हा परमात्मा आहे. दक्ष प्रजापती हे त्याचे उपस्थान आहे. शिष्ण सूर्य वरुण हे त्याचे वृष्ण आहे. आणि समुद्र ही त्याची कुशी आहे. पर्वत हे त्याच्या अस्थी आहे. हे राजेंद्रा, सर्व नद्या विश्वरूप परमात्म्याच्या नाड्या आहेत. आपण आता देवाच्या नाड्या काय केल्या आहे? बांधून टाकल्या आहे. त्याच्या शरीराच्या सगळ्या नाड्या आहेत. वृक्ष हे त्याच्या अंगावरचे रोम आहे, रोम. मग तुम्ही वृक्ष तोडले म्हणजे देवाचे काय तोडले? केस. केस तोडा होतो, मोठा फोड येतो. म्हणून वृक्ष लावायचे. हा, वृक्ष छाटायचे आहे, कारण जे कोरडे झाले त्या फांद्या काढायच्या. म्हणून साधारणतः जून महिन्याच्या शेवटी वृक्षछेदन करावं लागतं. ग्रीष्म ऋतू संपला पाहिजे आणि वर्षा ऋतूचं आगमन झालं पाहिजे. अशा वेळा छाटण करायचे. आपण आपल्याला पाहिलं तेव्हा ओलं बी छाटून टाकतो आणि कोरडं बी छाटून टाकतो. हे सांगितलं परवा की असं वाटत होतं की माणसाच्या चितेला लाकडं मिळतील की नाही, पण तोपर्यंत गौरीचा प्रयोग सिद्ध झाला आणि माणूस गौरीवर जळू लागला. आता तर या पोरांनी काय केलं आहे? गौरीचे लाकडं गेले आहे. परवा आपल्याकडे होळीला आले होते बघा, त्या गौऱ्या अशा पाईपामध्ये घालायच्या आणि त्याला लोटायच्या आणि उन्हाने वाळवायच्या आणि लाकडाप्रमाणे गौरी गेली आहे. हां, जेवढं पाहिजे असेल तेवढं एवढं मोठं असं धोंड बरोबर करताय. आता ते त्याला गौरीपेक्षा पैसे जास्ती द्यावे लागत आहे, कारण इलेक्ट्रिक लागतं आहे, साधन लागतं आहे. देऊ द्या, पण लाकडं दिसतं आहे तुम्हाला. ते असेल तुम्ही संध्याकाळी उद्या इथे ठेवेल तुम्हाला दाखवायला.
अप्रतिम केलं आहे. मी त्याला म्हटलं जनन शांतीला वास्तूला पाठवून देत आहे, कारण मस्त रस्ता येतं, ते प्रमाणशीर आहे. म्हणून त्यावेळेस हे भगवंताच्या शरीरावरचे रोम आहे. शक्तिमान वायू हा भगवंताच्या श्वसन क्रिया आहे. हा जो वारा आहे हे भगवंताचं श्वसन आहे. मग हे श्वसन काय करतं, सुरुवातीला रोहिणी नक्षत्रामध्ये सगळे दोष काढून टाकतं. ज्या झाडांचं काम झालं त्यांना उपटून टाकतं. पहा ते नशिराबादचं टोल नाकाचं पत्र सगळं घेऊन गेलं तो सप्पात एवढं मोठं टोल नाकं काय झालं तिथे कोणा फक्त प्राणहानी झाली नाही हे नशीब, पण पत्र सगळं घेऊन गेलं. कोण आहे तो वायू? भगवंताचा प्राण आहे. जास्ती त्रास देतात का लोकांना? चल, ही जी माणसं समाजातली काही वस्तू गायब करताना यांच्या घरावरचे पत्र बाटल्या हे ते असं वाऱ्यात उडून टाकतो, ते उघडे करून टाकतो 5-6 महिने. सरकार शिक्षा देत नाही, पण निसर्ग शिक्षा दिल्याशिवाय राहत. आपण पाहणं ते जजबाई तिने असे काही कामं केले होते की आता पुरावाच नाही, पण जजबाई जेलमध्ये बसली. जज होती ती, बसली जेलमध्ये. आता आठवत असेल तिला, नसतं केलं तर उलट तिथे उभे राहून कायदेशीर करून घेतलं असतं. आपल्या पोराला सांगायचं दार आहे 5-6 महिने जाऊ नये. बापकट होती चांगली. असं आहे, तुम्ही असत्याच्या बाजूने एवढं. म्हणून सर्व अंतर्यामी पुरुषाचं चित्त कल्पलंय. रुद्र हे त्याचे अंतःकरण आहे. विराट पुरुषाचं शंकर हे त्याचं अंतःकरण आहे. ज्याप्रमाणे घोडे, खेचर, उंट, हत्ती हे त्याचे नख आहे, हे प्राणीसुद्धा. हरिण वगैरे हे सगळे पशु त्याच्या कमरेला कल्पलेले आहे. हा सगळे पक्षी त्याचं शिल्प आणि कौशल्य आहे. म्हणून ही त्याची बुद्धी आहे मनुराजा. म्हणून हा पुरुष राहण्याचं स्थळ गंधर्व, विद्याधर, चारण, अप्सरा हे मधुर स्वर असून हे दैत्यांच्या समुदायाला आनंदित करण्याकरता आणि दैत्यांचा पुत्र प्रल्हाद हे त्याचं हृदय आहे. म्हणजे भक्त हे त्याचं हृदय. म्हणून भगवान काय सांगतात, नारदा नाहम वसामि वैकुंठे नाहम योगिनाम हृदयो मद्भक्त गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. मग जर तुम्ही भागवत ऐकलं तर तुम्ही कोण बनणार आहे? भगवंताचं हृदय. तुम्ही हृदय व्हा. आणि परमात्मा कुठे आहे? हृदयस्थो जनार्दना. हे सिद्धांत पडतात. हे राजा, अशी रचना देहाची अवयवाची रचना सांगितली तुला. आता जीव एकच असून तो स्वप्नामध्ये अनेक पुरुषांना उत्पन्न करू शकतो. मनी आलं की ते स्वप्नामध्ये येतं. म्हणून इतर वस्तूच्या प्रेमानं जीव जन्ममरणाच्या संसारात पडतो. या जीवाला इतर वस्तूंचं प्रेम निर्माण होतं, म्हणून तो संसारात पडतो. आता हे मी तुला ज्ञान सांगितलं. याप्रमाणे श्रीमद भागवतातील महापुराणातील द्वितीय स्कंदातील विराट पुरुष निरूपण हा पहिला अध्याय समाप्त झाला. कृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण. श्रीकृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासु. श्रीकृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासु. श्रीकृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासु. गोपाल कृष्ण भगवान की जय.
इंदिरा म्हणे हो देवादिदेवा मत प्रिय करा प्रभू केशवा. तुम्ही अधिक मासी स्नानाचा अवघा महिमा बरमा कथिला. आता देवा अधिक मासी करता एकोत्तर उपास काय त्याचे फळ मज सांगा. की देवा एकोत्तर उपास केला म्हणजे काय, त्याचं फळ कसे असतं ते सांगा. ऐसे ऐकोनी वैकुंठ नायक म्हणे प्रिय अधिक मासात एकोत्तर उपवास व्रत फल प्राप्त. देवा लागोनी दुर्मिळ ऐसे अत्यंत सोज्वळ तुझं निर्मळ सांगतो. वैकुंठामध्ये स्वर्गामध्ये हे उपास तापास काही करता येत नाही. विंध्या पर्वत एक भाग अमरकंठ नामे चांग सिद्धगण जेथे वसती अभंग. अमरकंटक नावाचा पर्वत आहे, त्या ठिकाणी भगवान शिवाच्या हातापासून महासरिता निर्माण झालेली आहे आणि ती समुद्राला मिळाली आहे. तियेचे नाम नर्मदा, त्या नदीचं नाव नर्मदा आहे. सरये सर्व लोका माझी प्रसिद्ध जैसे साक्षात श्री शंकर सर्वजनासी कल्याणकारक आणि तैसीच नर्मदा कल्याणकारी. म्हणून बरेच लोक शंकराचं नाव घ्यायच्याऐवजी नर्मदेचं नाव घेतात. हर हर नर्मदे. तिचे स्मरण करिता सर्व पापे लोळती. तिचं स्मरण केल्यानं पाप जाता म्हणे. ऐसी महानदी पवित्र रम्य विचित्र कमलादी पुष्प भरपूर शोभाभंग सर्वदा नर्मदा तिरी भृगुकुच्छ नामे नगरी. तेथे शिव आणि गौरी वसत असे. भृगुकुच्छ नावाचं म्हणजे नगर. तिथे भृगुकुलोत्पन्न ज्योतिषवेत्या संपन्न कुशल शर्मा नामाभिधान ब्राह्मण राहत असे. तिथे एक ब्राह्मण राहत होता. तत्पत्नी कुशावर्ती, त्याच्या पत्नीचं नाव होतं कुशावर्ती. दाम्पत्य वर्तत तये झाली एक कन्या रूप सुंदर केवळ साक्षात ती अनन्या. लक्ष्मी द्रमुकाय अशी एक मुलगी झाली म्हणे. ऐसे धन्य त्रैलोकी मेघावती अभिमान उपर झाली तया पद्मनाभ द्विजासी उत्तम पाहिला. म्हणून उपर झाली म्हणून तिला पद्मनाभ नावाच्या मुलाला दिली. वेदशास्त्र संपन्न घटित पावोनी समय तिथी गेली निश्चित. सालंकृत कन्यादान करून लग्न लावले. 4 दिवस यथाविधी सोहळा पूर्ण झाला. काही दिन शशुर मंदिरी राहिला. ती सुंदरी अत्यंत प्रीत दोघाभीती जडली तात्काळ. चांगलं जोडपं असल्यामुळे प्रीती जमली. एक क्षण वियोग व्यथा सहसेना दैवयोगे विचित्रा घडवून आले. एकदा तो ब्राह्मण सुत नर्मदा माझी गेला जळार्थ मगरे त्वरित ओढिला पाताळी. आंघोळीला गेला आणि मगरेने ओढून नेलं म्हणे. विप्रसुत बुडाला म्हणून लोकात हक्कार झाला. समस्त जन धावून आले. जनक जननी धावली वृक्षस्थळ ताबडतोब. आई वडील तिथे गेले आणि बळवताय मृत्तिका तोंडात घालताय. तिचे शोक धरणीच पाहिली. म्हणे रे देव जगन्नाथा कोठोने आली वैध व्यथा. तैसा प्राण ठेवू आता कोठे कांता गेलासे. बुडाले माझे सौभाग्य जहाज बुडाली माझी शेज कोठे राजा गेला आज. कोण रडते आहे आणि माझी शेज कुठे गेली. जीवनावीन मासोळी तैसी रात्रंदिस तमळी. नाना उपाय काळी न सुचेना. काय करावं काही सुचेना. संसार भ्रमण दुःखण जेणे निर्सेल सकळ. ऐसे काही अवलौकिक तरी आचार. की आता या संसारात सगळं दुःख आहे, जरी काहीतरी चांगलं करावं. ऐसा निश्चय करून म्हणे इतिहास म्हणे ताता भवदुःख निसरेल. ऐशी काही व्रत सांगा. या भवदुःखातून तरुण जाता येईल याच्याकरता काही व्रत असेल सांगा. ऐसे कन्येचे ऐकून भाषत तत्पिता म्हणे एकोत्तर उपास अधिक मासात करावे. तू अधिक मासात व्रत करावे. येणे सर्व पापाचे दहन सकळ दुःख जाईन निवारण भवसागर तरेल. अधिक मास प्राप्त होता कुशचर्म्याची दुहिता एकोत्तर वर्ष आरंभिला. तिने अधिक मास सुरू झाल्या. नित्य प्रभाती उठून नर्मदे माझी स्नान करून पुरुषोत्तमा विप्रा लागून पूज करीत असे.
देवाचं पूजन कर. शयन करी भूमी ठाई, एक दिन उपवास राई, एक दिन अभिषान्न खाई. एकोत्तर म्हणजे एक दिवस पूर्ण उपवास करायचा, दुसऱ्या दिवशी मुगाची डाळ आणि पोळी खाई. सुवर्णाधिक दाने बहुदेही ब्राह्मणा, ऐसे रीत चालला अधिक मास पूर्ण झाला. तिने उद्यापन सारेले, इंदिरे प्रकार सांगू व्रत केले. पुढे ते अधिक मास रीती चालले व्रत, ऐसे करता तिचे बहुत. अधिक मासी ती मेघवती, कालपर्य कुशे झाली. कालांतरानं म्हातारी झाली. नर्मदे माझी बहुप्रीती, पान सोडती झाली. नर्मदेच्या काठावर गेली आणि तिचा प्राण संपला. ते शिवदूत येऊन तिस नेले कैलास भोनी, आणि उमेची सखी झाली. दुसऱ्या जन्मामध्ये पार्वतीची मैत्रीण झाली. तिचं नाव विशालाक्षी. अजूनही काशीमध्ये विशालाक्षी मंदिर आहे. तिचे स्मरण दर्शन करून सर्वांचे होते मनोरथ पूर्ण. आजही विशालाक्षी देवीचं दर्शन घेतलं की सगळ्यांचं मनोरथ पूर्ण होतं. हा केवळ अधिक मास एकोत्तर व्रताचा प्रभाव पुरुषोत्तमाचे विषय असे. हे प्रिये ऐसेची फळ लावते मेघावती, सखी एक ब्राह्मण होती कुमला नामक. तिचे मासिक पुण्य नक्तव्रत आचरले. हिची एक मैत्रीण होती मेघावती, तिने नक्तव्रत आचरलं. ती कैलासी पावली, गौरी शिवासंगे देवता झाली. ती पण भगवान शंकराबरोबर देवता. पुढे लोक कल्याण भोतळी राहून गेली काशीत, आणि खाली काशीत राहिली. तिचे नाम मंगला गौरी, जी लग्न झाल्यावर मुली पूजन करतात. तीही आद्यपदान कल्याण मोक्ष होय. ऐसा अधिक मासाचा प्रभाव थार, म्हणून भीतरी नाना उपाय स्नाने करून आचरावे. म्हणून कलियुगामध्ये स्नान करावं अंदाज. ऐसे सिंधू पद्मालय, आता फार काय सांगू, अधिक मासी सर्व निश्चय जाणू. हे प्रभू श्री भगवंता, एकोत्तर उपास सांगितला तत्वता. आता अधिक मासी केवळ विफळ सेवेचे फळ सांगा. भरतखंडा माझी पुण्य देश, जेथे पुण्यवंत धनिक लोक राहतील. ठाई ठाई पुण्यकारक, आणि वापी नद्या पुढा जाणं. कोण राजाचे पुण्य करून भगवंत प्रसन्न. ऐसे विराट देशी सुखर्ग, जो सह्याद्री पर्वत त्या महापूर नामक. म्हणून सह्याद्री पर्वताजवळ एक महापूर नावाचं गाव होतं. तेथे पुण्यकारक शुभ देव दुर्लभ, कलिकालात सुभग चतुष्पद लोक राहते. जेथे परशुरामाची जननी रेणुका कामदिनी, देव ऋषी मुनी शूलपाणी वसत असे. त्या नगरीमध्ये म्हणे भगवान शंकर, पार्वती आणि रेणुका सगळे राहते. त्या नगरात धेनुदास नामक एक महाशूद्र सर्व भावे विप्रसेवा करी. आणि त्या नगरामध्ये धेनुदास नावाचा एक शूद्र होता. तो ब्राह्मणाची सेवा करे. हस्तपाद प्राक्षाळी सारणे, सडा मार्जन करणे, तैशी धुवे द्यावे उपकरणे. काही भांडे घासून देतात. तयाची भार्या प्रेरिता, एक स्वभाव उभयता, न उल्लागरी पितृवचना. त्याची पत्नी तशीच होती, आपल्या पतीचं वचन मोडत नव्हती. ऐसे उभयता दाम्पती, विपरगती धरण बेचिती, परी न उच्चारती काही सदा. काही आपल्याकडून देता आलं ते आणखी ब्राह्मणाला द्यायचे म्हणे. धनदास सूर्य साधा वया विप्र कार्य, ऐशी कपटरहित विप्र सेवा केली सुखित. मग अधिक मासाची स्नानपूर्वक संपादिले विप्र सेवा करून अधिक मासात पुढे दैवयोगे शरीर पुष्ट झाले समग्र, रक्त पुगळू लागला. आता विप्र सेवा कैची, म्हणून लोक मज लाजविती. आता पूर्वकर्माचा ठेवा, मरण देगे देवा. देवा आता काही सेवा होणार नाही. ऐसा विचार करत तर त्याची पत्नी मानवती किती कधी दिवस चिंता बहुत करते. कालांतरे कधी तर सिद्ध येऊन प्राप्त झाले. कथिले स्वश्रीत उदकी येईल मृत्यू मजसी. आपल्या पत्नीला सांगितलं की उद्या मला मरण येईल म्हणे. आणि विप्रसेवे भावे करून श्री वर्तमान आरूढ होईल. स्वर्गीय दासीन निश्चय, ऐशी सिद्धाची वाणी ऐकून धनदास अंतरला म्हण. आणि त्या अधिक मासात त्याने ती विप्र सेवा केल्यामुळे एक ऋषी आले. त्यांनी त्याला सांगितलं की उद्या तुझं मृत्यू आहे, तुला माझी सेवा कर आणि उद्धरून द्या. एक भाग आपला पुत्रदत्त विद्य. मग त्याने आपल्या धनाचा भाग केला
आणि एक मुलाला दिला, एक मुलीला दिला, एक तीर्थाच्या ठिकाणी आपरला आणि बाकीचं सगळं विप्रांना वाटून टाकलं. द्वितीय देणे सखीस वर्तमान स्वर्गभुवनी पावला. हे इंदिरे, असा तो शूद्रकुळात जन्माला आल्यावर सुद्धा, व्याधी झाल्यावर सुद्धा सेवेने उद्धरून गेला. तया असे नाही पुनवृत्ती, म्हणून जो अधिक मासात विप्रसेवा करेल त्याला पुनवृत्ती नाही आहे म्हणे. हे इंदिरे दानवणी निश्चित पुण्यकथा पुढच्या अध्यायी येईल. आणखीन पुण्यकथा आहे, ती उद्याच्या 24व्या अध्याय येतील. श्रीकृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मद केली. सापडलेले वाटे जाता गंगा स्नाना.